स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी तिरुंगांचा भैरवगड हा एक पहिला भाग असा टाकला होता मित्रांनो। तो गड हा भरपूर मोठा आणि व्हिडिओ झाला अर्धा तासाच्या पुढं। तर मी 20 मिनिटाचा 2 दिवसापूर्वी टाकला होता आणि आता टाकायचे 10 मिनिटाचा। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त आहे, वरचा या तळापासून पुढचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की पहा। आणि जर नवीन कोणी असेल तर तुम्ही काय करा, यूट्यूबवर जाऊन सह्याद्रीची वाट हा चॅनल सर्च करा, म्हणजे तुम्हाला पहिलाही भाग बघायला भेटेल आणि दुसरा तर हा तुम्हाला येणारच आहे। आणि अजूनही भरपूर चांगला व्हिडिओ अपलोड होईल ते पण तुम्हाला पाहायला भेटतील। आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असंच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला मग व्हिडिओ पहिला बघून घ्या। मित्रांनो, तो रस्ता बघून आपण आहे ना परत फिरून देवाजवळ आलो आहे। हे बघा, तर आपल्याला ना इथून वरती जायचं आहे, इकडं वरती ना येताळ देव आहे, तर आपल्याला ना येताळ देवाचं पण दर्शन घ्यायचे। तर चला इथं वरती जायचे पाल। तर मित्रांनो, आता आपण आहे ना वरती आलो, लास्ट वरती शेवट माळा। हे बघा, इथून समोर पुढे जायचे। तर चला। तर मित्रांनो, दम पण भरपूर लागलाय, तर आपण शेवट वरती आलो, ते समोर दिसतं नाही का, तिथंच आहे येताळ देव। चला येताळ देवाचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो, आपण आहे ना डायरेक्ट येताळ देवाजवळ आलो आहे। तर हे पहा मित्रांनो, आता आहे ना आपण आहे ना, हे पहा दिसलं का येताळ देव। चला आपण आहे ना डायरेक्ट आता येताळ देवाचं दर्शन घेऊ। हे पहा, जय येताळ देवा की जय। चला मित्रांनो, येताळ देवाचं दर्शन घेतलं आणि आपल्या मित्र परिवाराचं पण दर्शन झालं। चला मित्रांनो, तर आता ना आपण ना इकडे ना हे छोटी वाट दिसते, इकडं जायचे। तर मित्रांनो, इथं तुम्हाला इथे एक लाईट दिसते का, ही आपण जर सावर कोठ्यावरून धामणवंडा येत असेल रात्रीच्या वेळेत तर लाल लाईट अशी दिसते, तर ती हीच लाईट आहे, डायरेक्ट इथं येताळ देवाजवळ आहे। चला मित्रांनो, आता इकडं पुढं काय ते बघू। तर मित्रांनो, पुढं आल्याच्या नंतर आपल्याला हे मगाशी नाही का गेलतो तिकडे खाली रस्ता दाखवला मुदखेलचा, तर तिकल्या बाजूला पण एक हौद आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो। हा बा इथे एक हौद आहे, पण मित्रांनो तिकडं काय आपण गेलो नाही मित्रांनो, तर आपण इथूनच दाखवायचा प्रयत्न केला। चला मित्रांनो, आणि तुम्हाला इकडला पण परिसर दाखवतो। हा भंडारदरा धरणाचं आहे ना, सगळं हा पाणी आहे, पा इकडं किती आहे बघा कसं आहे। आता थोडं दिसतंय, तुम्ही बघून घ्या। मुदखेल गाव आहे खाली, आणि मुदखेल गावाच्या बाजूला असा हा भंडारदरा धरणाचा साठ आहे, पहा किती मोठा साठ आहे मित्रांनो। तर मित्रांनो, थोडा इकडं आल्याच्या नंतर इकडं पण तीर्थ आहेत खाली, बघा मित्रांनो किती तीर्थ आहे ती। तर आपल्याला ना तिथं जाऊन बघणारच आहे आपण हे तीर्थ किती आहे ती। पण मित्रांनो, खाली जायचं म्हटलं ना तर लय अवघड वाटे, लय नाही पळतंय खाली असं, तरी आपण आहे ना आस्ते जाऊ मित्रांनो। आपण आहे ना आता खाली पोहोचलो, पण मित्रांनो इतकं अवघड होतं, व्हिडिओ आपण काढला नाही मित्रांनो, पण तरी तुम्हाला ना दाखवतो किती खाली आलो आहे मी। तर हे बघा मित्रांनो, किती उंच आहे, हे बघा मित्रांनो किती उंच आहे। इथून आहे ना तुम्ही आहे ना चपला घालून तर येऊच शकत नाही, मी चपला वर काढून मग आलो इकडं मित्रांनो। आता आपण आहे ना हौदाजवळ आलो आहे, पहा मित्रांनो आपण, कारण वरून हौद बघितलं आणि मी जर खाली आलो नसतं तर आपला मित्रपरिवार काय म्हणला असता, आम्हाला वरतून हा हौद दाखवलं, त्यामुळं मी एवढी रिक्स घेऊन हे हौद दाखवायला आलो आहे मित्रांनो। बघा हा एक हौद आहे, आणि ह्या हौदाच्या बाजूला दुसरा एक हौद आहे, चला आपण तो पण बघू। आणि हौद भरपूर खोल आहे, ती खाली काही दिसत नाही मित्रांनो। तर आपण आहे ना आता ना इकडला हौद बघणार आहे। तर हे पहा मित्रांनो, हा पण हौद आहे ना भरपूर खोल आहे, हे बघा किती खोल आहे हौद बघा। तर मित्रांनो, आता ना तिकडला हौद बघू। तर मित्रांनो, समोर बघू शकता हे परत इकडला हौद, हे बघा हे दुसरा हौद आहेत, पहा इथं हे पण भरपूर खोल आहे, ते खाली काहीच दिसत नाही। तर हे हौद लय खोल असतील, तर आपण फक्त असं बघणार आहोत। तर मित्रांनो, आता चला पुढचा हौद बघू। हे पहा
हे बघा इकडं पण हौद आहे आणि इथं पहा इथे एक होल आहे. मग तो आपण हा पहा असं होल आहे. काहीतरी रस्सी बांधायवर आंघोळीला जर गेलं तर रस्सीला बांधून वरती चढता येत असं. तर आपण हौद बघितलं मित्र. चला आता इकडं खाली काय आहे बघू मित्रांनो. हे बघा ही अशी पाऊल वाट पडेल. तर आपल्याला ना ह्याच वाटानं पुढं जायचं आहे. इकडं पण काहीतरी असू शकते. तर आपण आहे ना ह्या वाटानं जाऊन बघू पुढं काय आहे. तर मंडळी ह्या पा एकदम जबरदस्त ह्या गुफात ना एकदम जबरदस्त आहे. म्हणजे आमच्याकडे याला गर्दी म्हणतात. चला मित्रांनो बघून घ्यायचे. मला ना ह्या गर्दी बघून मला ना एक प्रकारची भीती वाटली. पण मग हे गावातलं मित्र आहे ते कॅमेरा त्याने पकडलाय. तर काय करणार आहे त्यांच्या हिमतीवर मी आज जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी ना अगोदर जाऊन बघितले तेव्हा हिडो गाडीतोय. तर पहिल्यांदा ना आपण इच्छा जाणार आहे. ही येणारी का मी ही इच्छामध्ये आतमध्ये उतरून बघू चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम आतमध्ये काळोख आहे अंधार बघू शकता. भरपूर घरा इतकी उंच मस्त गडद आहे. तर मित्रांनो हे पहा भरपूर अंधार आहे. याच्यामध्ये ना चूल बनवलेले लाकडं पण आहे ते. म्हणजे इथं स्वयंपाक बनवला असं. इथं गावात पण आहे. तर मित्रांनो आता ना आपण ना ही गडद तुम्ही बघितली का. तर आपण ना आता इकडं बघणार आहे. तर चला मित्रांनो आता ना तुम्हाला ना इकडला दाखवितो हा मधला दरवाजा. तर मित्रांनो इकडे या पायाला याच्यामध्ये ना याच्यामध्ये एकदम नितळ पाणी आहे बा. ही पूर्ण गरज पाण्याला भरेल आहे. आणि तिकडं पण एक दरवाजे. चला तिथल्या दरवाजाला ते पण दाखवतो तुम्हाला. पहा इकडं पण एक दरवाजे म्हणजे इकडे एक दरवाजे. तर मित्रांनो ना आता आपण ह्या दोन्ही गर्दी बघितल्या. तर मी ह्या भुयारामध्ये आतमध्ये जाऊन पाहणार आहे. किती आतमध्ये किती लांब आहे हा भुयार. तर चला मित्रांनो मी ना आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो आतमध्ये लय अंधार आहे. बॅटरी लावून चालू आहे आतमध्ये. ह्या बा मित्रांनो इतका खोल आहे मित्रांनो. ह्या भुयार आहे ना इतका खोल आहे. तसं काही भीतीचं काही कारण नाही मित्रांनो. अंदर चौकशी केली होती मित्रांनो. चला तर मी परत बाहेर येतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती जबरदस्त ह्या गर्दी आहे. हे पण तुम्हाला दाखवला. आणि मित्रांनो पावसाळ्यामध्ये जर ह्या गर्दी जर जास्त पाऊस येत असेल तर इकलीमध्ये जाऊ नये. ही कोरडी राहा त्यासाठी ना इथे ना असं हे करेल हे पा असं खोदून कट करून हे पाणी निघून जाण्यासाठी असं करेल आहे तिकडं. म्हणजे मग त्या गर्दीत पाणी नाही जाणार. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. एक छोटासा कमेंट लिहा. आणि अजून व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. म्हणजे असंच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.